हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक निर्णय घ्या, मी इंग्लिश बोलणारच. हो, कदाचित तुमचं ग्रामर परफेक्ट नसेल, कदाचित लोक हसतील, कदाचित तुम्हाला शब्द सापडणार नाहीत, पण लक्षात ठेवा, जो बोलतो तोच शिकतो. तुमचं इंग्लिश आज कमजोर असू शकतं, पण तुमचा आत्मविश्वास मजबूत असला पाहिजे. दररोज फक्त एक पॅराग्राफ, फक्त 5 मिनिट प्रॅक्टिस आणि काही दिवसात तुम्हालाच तुमच्यातला बदल दिसेल. आज आहे डे 8. आजचा दिवस तुमचं फ्युचर बदलू शकतो. रिपीट करा, मोठ्याने बोला, आरशासमोर उभं राहून बोला, पण थांबू नका. कारण एक दिवस लोक म्हणतील, अरे वा, तुझं इंग्लिश खूप इम्प्रूव्ह झालं आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर हा आहे आजचा पॅराग्राफ. तर मी सुरुवातीला वाचतो, तुम्ही लक्ष द्या आणि नंतर माझं वाचन झाल्यावर तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि डबल हा पॅराग्राफ वाचन करा. चला तर मग लक्ष द्या. आय लिव्ह विथ माय फॅमिली. देअर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. माय फादर इज अ हार्ड वर्किंग पर्सन. My mother takes care of our home. I love and respect my parents. I have one brother and one sister. We help each other in every situation. We eat food together every day. My family always support me. I feel safe and happy with my family. My family is my strength. तर अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ वाचन केलेला आहे. आता व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि हा पॅरेग्राफ एकदा परत वाचन करा. हळूहळू वाचा आणि स्पष्ट म्हणजे क्लिअर स्पीकिंग करा. त्याच्यानं तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार. चला तर आता हा पॅरेग्राफ तुम्ही वाचन केलेला असणार. आता मी तुम्हाला ह्या पॅरेग्राफ मराठीमध्ये स्पष्ट करून सांगतो. बघा, आय लिव्ह विथ माय फॅमिली म्हणजे मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. देअर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. माझ्या कुटुंबात 4 सदस्य आहेत. माय फादर इज अ हार्ड वर्किंग पर्सन. माझे वडील कष्टाळू व्यक्ती आहे. माय मदर टेक्स केअर ऑफ आवर होम. माझी आई घराची काळजी घेते. आय लव्ह अँड रिस्पेक्ट माय पॅरेंट्स. मी माझ्या आईवडिलावर प्रेम आणि आदर करतो. आय हॅव 1 ब्रदर अँड 1 सिस्टर. मला एक भाऊ आणि बहीण आहे. वी हेल्प इच अदर इन एव्हरी सिच्युएशन. आम्ही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना मदत करतो. वी ईट फूड टुगेदर एव्हरी डे. आम्ही दररोज एकत्र जेवण करतो. माय फॅमिली ऑलवेज सपोर्ट्स मी. माझे कुटुंब मला नेहमी साथ देते. आय फील सेफ अँड हॅपी विथ माय फॅमिली. मला माझ्या कुटुंबासोबत सुरक्षित आणि आनंदी वाटते. माय फॅमिली इज माय स्ट्रेंथ. माझं कुटुंब माझी ताकद आहे. तर अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ वाचन करून घेतला सुरुवातीला, नंतर मराठीमध्ये आपण हा समजून घेतलेला आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा हा पॅरेग्राफ समजलेला आहे. आता एक वेळा परत तुम्ही हा पॅरेग्राफ वाचन करा आणि प्रत्येक लाईनीचं मी सांगितलं तसा अर्थ समजून घ्या. याच्यानं तुम्हाला इंग्रजी समजणारसुद्धा, इंग्रजी वाचता पण येणार आणि इंग्रजी बोलता पण येणार. तर अशा प्रकारे तुम्ही रोज जर 5 मिनिट सराव केला तरीही तुमची इंग्लिश सहज इम्प्रूव्ह होऊ शकते.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण यांना पण शेअर करा. म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही इंग्रजीची घरबसल्या सराव करा.